सर्वांना नमस्कार. कसे आहात सगळेजण? जागतिक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी महापौर झाल्यावरती मला 11 तारखेला 1 महिना कंप्लीट होणार आणि त्याच्या आत मी तुम्हाला भेटायला आले. आणि त्याचं श्रेय जात आहे इकडचा डायनामिक, डॅशिंग आणि अतिशय गुणी आमचा लहान भाऊ तजिंदर दिवाना आणि त्याचबरोबर त्यांचे मातोश्री या ठिकाणच्या माझी नगरसेविका ताई माझ्या त्यांचं जया दिवानाची आणि त्याचबरोबर इकडे माझ्या बरोबर मुंबई महानगरपालिकेतील माझे दुसरे सहकारी प्रकाश दरेकरजी या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय सुंदर असा कार्यक्रम तेजिंदरने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागते, मला यायला 10 वाजले, पण मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगते की सकाळी 6:30ला घर सोडलंय, तुम्ही कार्यक्रमच घेत चालले. मुंबईतल्या लोकांना 4.5 वर्षांनी महापौर मिळाला आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर 44 वर्षानंतर आल्यावर काय असेल ते तुम्हीच पहा. सगळ्या लोकांचे एवढं भरभरून प्रेम मिळतंय, तर त्यामुळे सगळे कार्यक्रम सगळ्या ठिकाणी जाता जाता मग थोडा यायला हा उशीर होतोच. पण मला खूप आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना बघून. अतिशय उत्साहाने तुम्ही आजही सगळ्या जणी या ठिकाणी थांबल्यात, म्हणून तुम्हाला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आहेत. महिला दिनाच्या शुभेच्छा. आजचा दिवस आपला खास असला तरी सगळेच दिवस आपले खास आहेत, तर त्यामुळे सगळ्याच दिवसाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. तेजिंदरच्या बाबतीत सांगायचं तो एवढा डायनामिक आणि एवढा कोऑपरेटिव्ह मुलगा आहे. काय त्यांनी युवा मोर्चाला पुढे आणलं, बाप रे. देवेंद्र फडणवीस तर ह्याच्यावरती एकदम आशीर्वाद आहे साहेबांचा, खास आहे, खास है ना. अच्छा, हात पण मारून नाही. खरंच तेजिंदरने युवा मोर्चाला ज्या पीकवर म्हणजे इतक्या उंचावरती जाऊन ठेवलं की मुंबईमध्ये सगळीकडे फक्त एकही मोर्चा, युवा मोर्चा, युवा मोर्चा अशा पद्धतीचा पूर्ण नारा. आणि भारतीय जनता पक्षामध्ये ज्या युवांना त्याने ऍक्टिव्ह केलं म्हणजे त्याचं हॅट्स ऑफ, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणूनच आधी त्यांच्या मातोश्री आणि आता त्याचा जो स्वभाव आहे आणि तुमच्यामध्ये मिळून मिसळून काम करणारा असा हा तुमचा लहान भाऊ आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी पुन्हा त्यांना भरभरून मतं देऊन या ठिकाणी तेजिंदरला इथे नगरसेवक म्हणून तुम्ही सगळ्यांनी उभं केलं. महिला दिनच्या बाबतीत सांगायचं म्हणजे हा दिवस आपण उत्साह म्हणून करतो, पण हा उत्सवाचा दिवस आहेच, पण महिलांच्या संघर्ष, सामर्थ्य आणि यशाची गौरव करण्याचा हा दिवस आहे. प्रत्येक महिलेने संघर्ष केलाय, प्रत्येक महिला आपापल्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. मग ती लोकप्रतिनिधी असू दे, ती डॉक्टर असू दे, ती इंजिनियर असू दे, नाहीतर ती गृहिणी असू दे, प्रत्येक महिलेचं काही ना काही स्थान आहे. आणि मगाशी मनीषा ताईच्या इथे तू होतास ना? अच्छा, तू नव्हता. तर त्यावेळी गंमत केली चित्राताईंनी, ती जर माहेरी गेली बायको तर काय होणार. त्यावेळी अमित चॅटर्जी बोलले, मी माझ्या बायकोला बाहेरच पाठवत नाही. कारण महिला जर घरात नसेल तर ते घरच आधी कसं वाटतं बघा. त्यामुळे ती घरात असते, ती वावरते, ती फिरते, ती सगळ्यांशी बोलते, सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांची काळजी घेते, म्हणून तिचं महत्व फार मोठं आहे. असा जन्म परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. त्या परमेश्वराचे मी शतशः आभार मानते की एक स्ट्रॉंग आणि एक कर्तृत्ववान महिला म्हणून आम्हाला ह्या धरतीवर पाठवलंय. म्हणूनच आपल्याला मिळालेला हा जन्म सार्थकी लावणार की नाही, तर हे लावणं हे आपलं काम आहे आणि त्या दिशेने आपल्याला सगळ्यांना गेलं पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपल्या कर्तृत्वाने नवा इतिहास घडवत असते. मग ते राजकारण असू दे, शिक्षण असू दे, उद्योग असू दे, क्रीडा असू दे किंवा सामाजिक कार्य, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपलं कर्तृत्व सिद्ध करत असते. आपल्या भारताच्या संस्कृतीला महिला नेहमीच पुढे पुढे शक्ती, ज्ञान आणि करुणेचं प्रतीक म्हणून ती नेहमीच पुढे नेत असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवणाऱ्या जिजाऊ सारख्या मातांनी आपल्याला स्त्री शक्तीची जी ओळख आहे ती या ठिकाणी करून दिलेली आहे. म्हणूनच महिलांनी पुढे गेलं पाहिजे, स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आपल्या कामामध्ये. पुढे मला हे करायचंय आणि मी हे करून राहणार
अशा पद्धतीची विचारधारा मी प्रत्येक माझ्या स्पीच मध्ये बोलले ताई. मी आताही तो पुन्हा शब्द उच्चारते की टॉक शो मध्ये मला जिथे जिथे बोलवलं जातं तिथे जेव्हा अबला शब्द ऐकते मी सांगते डिक्शनरीतून काढून टाका. अबला बिबला काय नाही, आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत की नाही. तर म्हटलं अबला हा शब्द गेला, आता आम्ही 20व्या. अरे त्यावेळी जिजाऊ माता असेल, राणी लक्ष्मीबाई असेल, त्यांनी ते काय तो काळ जर त्यांनी घडवला तर आपण किती करायला पाहिजे. तर मी सांगितलं अबला हा शब्द तुमच्या डिक्शनरीतून काढून टाका. आम्ही खूप सबला आहोत, खूप सामर्थ्यवान आहोत, खूप आत्मनिर्भर आहोत. आणि म्हणूनच ही पूर्ण ताकद आज जर 227 नगरसेवक सभागृहात आहे, ते 138 नगरसेवक आहेत. ही किती मोठी गोष्ट आहे. देवाभाऊ जेव्हा गॅलरीत बसले होते तेव्हा मला प्रवीण भाऊंनी सांगितलं की मी वरून बघतोय सगळ्या महिला दिसत, जरा शोध बघू पुरुष नगरसेवक दिसतात आहे का. तर त्यामुळे महिलांची ताकद काय आहे ही बघितली आहे. आणि आता ती दोरीची आहे, मुंबईची एका मातृशक्तीच्या हातामध्ये देवाभाऊने दिलेली आहे. आणि ती तुमच्या सगळ्यांचं प्रतीक म्हणून मी या ठिकाणी उभी आहे. तर मी वारंवार बोलते की मी महापौर नाही, मी मुंबईची सेवक आहे. पण ही एका हाताने टाळी वाजत नाही. याला हे तजी तेजिंतर सारखे, प्रकाश भाऊ सारखे हे सगळेजण जेव्हा माझ्याबरोबर उभे राहतात, काम करतात, तर त्यावेळी ही पूर्ण ताकद पुढे जाते आणि काम करू शकते. आज आम्ही नगरसेवक म्हणून झालोय तरी पण आम्हाला आमच्या पदाचा अजिबात अभिमान नाहीये, कारण आम्हाला तुमची सेवा करायची आहे आणि आम्ही सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही बघताय ना आपण हॉकर्सना कसं, जे इलिगल हॉकर्स म्हणजे जे बांगलादेशी इलिगल रोहिंगे बसले होते त्यांना हटवायचं काम केलं ना, त्या ठिकाणी तेजिंतर करतोय, प्रकाश भाऊ करतात, सगळे नगरसेवक करतात. एक ऋतू तावडे नाही करत आहे, एक युनिटी वर्क आहे आणि युनिटी वर्कच्या माध्यमातून सगळे काम करतात. तर त्यामुळे ही एक महिला शक्ती. आणि आज मी मुद्दाम महिलांच्या बाबतीत एवढ्यासाठी बोलते कारण आज 8 मार्च आहे आणि आज आपला हक्काचा दिवस आहे. पण आपल्या हक्काचा दिवस 365 दिवस असतात. मला फक्त एवढंच म्हणायचंय, परमेश्वराने इतकं सुंदर, इतका चांगला जन्म आपल्याला दिलेला आहे, हे सार्थकी लावा आणि काहीतरी करून दाखवा बस. तर त्यामुळे हे विचारधारा आणि ताकद घेऊन या प्रत्येक महिलांनी या ठिकाणी काम करायचं आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्यासाठी थांबला, माझी वाट बघत राहिला, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.